ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील कोरलवाडी येथील आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर 24 तास ट्रिपल फिल्टर पाणी उपलब्ध करून घेणाऱ्या कोरलवाडीतील आदिवासी रणरागिणींचा जागतिक महिला दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, चित्रपट व नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, नगरसेविका दर्शना भुईर, साहित्यिक अरुण म्हात्रे, संजय गुंजाळ, गणेश कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। वाडीत सुमारे 40 कुटुंबांच्या आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर ही पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नव्हती। वाडीतील नागरिकांना दररोज 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून दूषित पाणी आणावे लागत होते। शासनाच्या टंचाईग्रस्त आराखड्यात समाविष्ट असतानाही पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने वाडीतील महिलांनी संतप्त होऊन संघटित लढा उभारला। आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी कार्यरत असलेल्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 26 फेब्रुवारीपासून रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। एकतर आमच्या वाडीला कायमस्वरूपी पाणी द्या, अन्यथा आमचा जीव इथेच जाईल, असा ठाम इशारा उपोषणकर्त्या महिलांनी प्रशासनाला दिला। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सरवदे यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलांनी आपला निर्धार कायम ठेवला। दरम्यान उपोषणकर्त्या बेबी वाघमारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले। त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करून कोरलवाडीत सिडको वाहिनीतून पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली। मागण्यांची लेखी पूर्तता व प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याची खात्री दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आदिवासी ढोर नाही, माणूस आहे, माणूस आहे। आणि हा पुरस्कार आहे पाण्यासाठी महिलांना पनवेल तालुक्यातील आपटे येथील एक आदिवासी वाडी तिथील महिलांना रायगड जिल्हा परिषदेसमोर त्यांनी दिवस रात्र आंदोलन केलं आणि त्याचा त्यांना न्याय मिळाला। असा एक महिलांसाठी आपण इथं सत्कार आहोत। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळ किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली कोरलवाडी ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील एक छोटीशी आदिवासी वाडी। मित्रांनो, हीच ती वाडी की जिथे 1970च्या दशकात प्रसिद्ध मराठी चित्रपट जय 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 याचे चित्रीकरण झाले होते। तो चित्रपट आजही मराठी चित्रपटसृष्टीत आदराने मानला जातो। परंतु दुर्दैवाची बाब, ज्या वाडीने मराठी चित्रपटसृष्टीला ऐतिहासिक क्षण दिले त्या वाडीतील आदिवासींचे जीवन मात्र आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे। रस्ता आणि पाण्यासारख्या प्राथमिक गरजा तिथे दीर्घकाळ उपलब्ध नव्हत्या। सामाजिक कार्यकर्ते जे पडद्यामागे राहतात असे संतोष ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मागील वर्षी या वाडीत रस्त्याचे काम पूर्ण झाले, परंतु पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही कायम होता। अनेक निवडणुका झाल्या, अनेक पुढारी आले, आश्वासनाची खैरात वाटली गेली, पण कोरलवाडीत आदिवासींना शुद्ध पाणी मिळाले नाही। अखेर कोरलवाडीतील आदिवासी भगिनींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संघटित होऊन आपल्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष सुरू केला। अवघ्या 4 दिवसापूर्वी या सर्व महिलांनी आपल्या डोक्यावरचा